तर नमस्कार मित्रांनो, शेताकडे आलो होतो. आपला गहू व्हायचा काम चालू होता. पण आपल्याला असं समजलं का आपल्या वरच्या शेताकडे जिकडे आपण फणसाची झाडं लावले तिकडे वनवा लागलाय. मग आपण वनवा पाहायला आलोय, वनवा विजवायला आलोय. तर चला वनवा दाखवतो. थोडं वर टेकडीला लागलाय, अजून खाली काय आला नाही आहे का नाही. इकडे या टेकडीला वर लय वनवा लागलाय. वनवा लावणाऱ्याला किती सांगितलं तरी ते ऐकत नाही. दरवर्षी पेटून देतात. तर आपण या जंगलामध्ये इकडं फणसाची भरपूर झाडं लावूयात. हे वाचवायसाठी आपण आलो. आता बघू आपल्याला आटोक्यात येतो का नाही वनवा. तर चला जाऊयात, वनवा दाखवतो तुम्हाला. इकडं समोर भरपूर धुकं दिसत असं तुम्हाला, बुरकं या टेकडीला वनवा लागलाय आपल्याला. या झाडांमध्ये आपल्या इकडे आपण झाडं लावले, ते झाडं वाचवण्यासाठी आपण आलोय. चला आज आपण सक्सेस होतो की नाही आपली झाडं लावायला. तुम्हाला झाडं दाखवतो कशी काय आपण झाडं लावलेत. फणसाची झाडं लावलेत, बऱ्यापैकी जगली होती. पण आता ह्या वनव्यामध्ये गेल्या वर्षी पण बरीचशी पेटली होती. पण आपण दरवर्षी लावतोय, यावर्षी लावलंय. इकडे पाहायला गेलं तुम्ही हिरडीला पण फुल आलेत. हिरड पण आपली भरपूर हिरडीची झाडं इथं, आणि ते पण करपाटून जायची शक्यता आहे. त्याच्यामुळं आपण आलोय वर जीव गाडी धापा टाकीत. तर पाहू आता आपल्याला वनवा आटोक्यात येतो का नाही. वनवा तर अजून आलं नाही, आल्यानंतर नक्कीच दाखवलं तुम्हाला. तर चला तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर हे आपलं क्षेत्र इकडं वरतून सूर्यकिरण येतात, मग चांगलं दिसत नाही. आणि आपण अशा बऱ्यापैकी फणसाची झाड लावले ते बघा. तर तुम्हाला कोंड्यांमध्ये दिसत असेल, अनुवाची दाशी होती त्याच्यामध्ये. इकडे पुढं पण भरपूर लावले. दरवर्षी आपण फणसाच्या बिया टाकत असतो या खड्ड्यांमध्ये. इकडे पण फणसाची झाडं पाहू शकतो तुम्ही. हे फणसाची झाडं आपण लावलेली. तर अशी भरपूर आपली 100 फणसाची झाडं असतील. हे आपण जंगलामध्ये लावले आपल्या. तर आता वनवा तर लागलाय. आता त्याला आपण कसा कंट्रोल करावा हा प्रश्न पडला. प्रयत्न तर करायला हरकत नाही, कारण हा पाचोळा पाहू शकतो तुम्ही. भरपूर सारा पाचोळा आहे. ह्या पाचोळ्यामधून आपल्या बघा इथं शिळेनी पण खाली झाडा एवढली मोठी झाड झाल्यात. तर भरपूर असा वर आवाज झाला. आता भरपूर जाळ झालाय. अशी ठिकठिकाणी आपण फणसाची झाडं मस्तपैकी लावलीत. पण काय करणार आता, वनवा भरपूर लागलाय. दगड गोटे अंगावर याची भ्याव. पण आता जाऊ त्या विजवायला. आता भरपूर झाडं तेवढी दाखवली नाही तुम्हाला, काही मोजकेच दाखवले. इकडे वनवा दाखवता तुम्हाला, सगळा धूर होऊन गेला इकडे. हे बोकरीचं झाड आहे. भाजी खोडू आपल्याला टाइम भेटला तर.
बऱ्यापैकी आता आपण पातोळा साईडला करून ठेवलाय. वरून सगळी रेस पाडली. आता वरती जायचं आपल्याला. वरती सगळं दुकड दिसतंय. वरती काय पोझिशन ती दाखवतो तुम्हाला. तर इकडं वर पण झाडं लावलीत आपण फणसाची बा. खोडांमधून लावली ती. एक नंबर झाड आहे. पण काय आता त्यांना वाचवावं लागेल थोडंफार. चला जाऊयात वरती. आज स्पीडवर आले पाहू आपण आता. तर डोंगरावर आलो आता आपण. तर भरपूर गवत आहे. हे गवत आपल्याला काही विजवता येणार नाही. इकडनं पेटत आलेलं आहे. खाली आपला गाव. भरपूर सारी आग लागली. इथं काही विजवू शक्य नाही आपल्याला. चला खाली जायला लागेल, नंतर आपल्याला काही खरं नाही. विजवायला आलो होतो आपण. तर इकडे आपल्याला आगे मुळाचं पोळ दिसले. उठून गेलाय तो. जुना झाला असेल ना, त्याच्यामुळे उठला असेल. बघा या आगे मुळाचा पोळ एकदम कडक आहे अजून. असेल पावसाळ्यामध्ये इकडे कोणी फिरकत नाही, कारण इकडं बिबट्याचा वावर जास्त असल्यामुळे कोणीच येत नाही इकडं. त्याच्यामुळे हे भरपूर मोठं होतं. इकडं पडलंय खाली. ते कोणीच काढलं नाही त्याच्यामुळे. पण ते माश्या उठून गेल्या. तर त्यांची बनवण्याची स्टाईल ती आहे ती एकच नंबर आहे. एकच नंबर बनवतात. त्यांनी सगळ्या माश्या तयार करून ते घेऊन गेलेत. इथं तर आपण या पाला घेतला आता. जसं खाली जवळ येईल तसं आपण विजवण्याचा प्रयत्न करणार आहे. इकडे भरपूर आहे माझं. तर मग बऱ्यापैकी आपण विजवलं होतं. बघा इथनं भरपूर पेटलं होतं. आपण विजवलंय ते. आणि इकडं अजून समोर पेटतंय. हे बघा इकडं. आणि तिकडं हवा भरपूर आहे आणि गबाळ जास्त आहे. त्याच्यामुळे तिकडं काही विजवायला आपल्याला जायला जमत नाही. त्याचा खालची बाजू बाकी अजून आपली. तिकडे आपले वन विभागाचे कर्मचारी पण आलेले आहेत. तर इकडे आपले मित्र कंपनी वन विभागाचे कर्मचारी आलेत. त्यांचं पण विजवायचं काम चाललंय. इकडं भरपूर गवत आहे. तर चला आपण पण इकडं विजवायचा प्रयत्न केला, त्यांना मदत केली. कारण ते भरपूर धावपळीने विजवण्यासाठी आपल्या मदतीला आलेले आहेत. तर भरपूर ठिकाणी वनवा लागतो. भरपूर ठिकाणी या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांची धावपळ होऊन जाते. तर चला आता बऱ्यापैकी विजवलंय आपण. अजून बरंचसं बाकी आहे विजवायचं. कारण एका ठिकाणी नाही पेटलेलं, हे भरपूर ठिकाणी पेटलेलं. इकडं खाली असेल, वर असेल. आपण टेकडीवरतीच आताच जाऊन आलो. तर अनेक ठिकाणी वनवा लागल्यानंतर वाऱ्यामुळे तो पसरल्यानंतर तो विजवणे हे खूपच कठीण आहे. इकडनं संपूर्ण विजवलेले CCTV काढलेली होती इकडं त्याच्यामुळं. आणि ही पूर्ण टेकडी आहे ती वनवा लागल्यामुळे पेटली होती. आणि इकडे खाली आपण येऊन नाही दिला इकडे खाली, कारण आपली लाकडं होती. तर बराच वेळ पेटला होता. बरीच टुपली आली होती विजयला. वन विभागाचे कर्मचारी पण आले होते. कोरडे साहेब पण ते आले होते. बरेच मित्र कंपनी आले होते. सुलतान ते आले होते भरपूर. तर बऱ्यापैकी विजवला आता. तर आता निघाले खाली. आता जाऊयात आता घरी. तर हे वनवे पेटले नाही पाहिजे. तर मित्रांनो, पेटू नका वनवं. तर आपण जातो जंगल पेटून मजा पाहायला जाळाची. त्याच्यामध्ये पशुपक्षी तिथे किडे मुंगे किती मरून जातात. आणि जनावरांना गुरत. तर बऱ्यापैकी आपण विजवलंय आता. आणि आता आपण चाललोय घरी. तर भरपूर सारं नुकसान होतंय. किड्या मुंग्या
मरतात ते तर वेगळंच आहे. पण तो हा जो चारा आहे पाठीमागं गवत आहे आपल्या मोड्याचं, ते गवत जळून जाते. आणि आपल्या गावामध्ये जवळपास 250-300 गाय आहेत, डांगी गाई. तर ते चरणार काय, खाणार काय, जर हे चारा त्यांचा जळून गेला तर त्यांना चाऱ्याची काही सोय नाही. त्यामुळे हा चारा जळाला नाही पाहिजे, हे कुठंतरी आपण थांबवलं पाहिजे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं नक्की कॉमेंट करा. चॅनल तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, कृपया वनवा कुठेच लावू नका तुम्ही, कारण वनव्याने भरपूर सारं नुकसान होतं. जलजंगल जमिनीचं तो नुकसान होतं, पण तो भरपूर सारी जी हानी आहे ती हानी होत असते. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.